श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री श्री गुरुभ्यो नमः। विनायकं गुरुं भानुं ब्रह्म विष्णु महेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये भजे श्रीचक्रमरमध्यम् अनघावल्लभं गुरुं शक्तिपातप्रणेतारं देवी तादात्म्यसिद्धये महापद्मवनान्तस्थे कारणानन्दविग्रहे सर्वभूतहिते मातः एहि एहि परमेश्वरी। ऐं ह्रीं श्रीं श्रीमात्रे नमः। श्री गुरुदेव दत्त। सौंदर्य लहरी समुदायावरील सर्व अभ्यासकांचं आणि श्रीविद्या उपासकांचं या ठिकाणी स्वागत आहे। नमस्कार। सौंदर्य लहरी श्लोक क्रमांक 19 या ठिकाणी आत्तापर्यंत आपण पाहिलेल्या वेगवेगळ्या प्रयोगांमध्ये पार्श्वभूमीवरती त्या प्रयोगांच्या याबद्दल असं म्हणता येईल की याचं नाव सौंदर्य लहरी आहे। या नित्य नव्या उत्साहानं, नव्या विचारानं किंवा नवं काही ज्ञान प्रदान करण्यासाठी ज्या लाटा येत आहेत, हा जो अथांग समुद्र आहे, हा जो सखोल रत्नाकर आहे, तर समुद्रात जशा वेगवेगळी रत्न सापडली तशी यामध्ये सुद्धा वेगवेगळी रत्न आहेत। मागे मी उल्लेख केला याचा, किंवा असं म्हणू की हिमालय जसा आहे की जो दैवी आहे, जो तपस्वी लोकांची एक आलय आहे, जो अतिशय पवित्र आहे, पण त्यात सुद्धा काही शिखरं त्यातली कैलासासारखी जी विशेष प्रभावशाली आहेत, विशेष गूढ आहेत। तर त्याच पार्श्वभूमीवरती तसंच आपण असं म्हणू की हा जो 19वा श्लोक आहे हा अतिशय महत्त्वाचा एक वेगळी प्रक्रिया सांगणार आहे। तर यामध्ये श्रीविद्येचे जे आपण आता पाहिले की अंतर्योग आणि बहिर्योग, अंतःसाधना बहिःसाधना या ज्या दोन ह्यामध्ये भाग आहेत, यामध्ये मंत्राच्या माध्यमातून, पूजांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या स्तुती स्तोत्र इत्यादी उपचारांच्या माध्यमातून होत असलेल्या जशा बाह्यपूजा आहेत, तशाच या ठिकाणी अंतर्याग, अंतःपूजा ह्या सुद्धा आहेत, ज्या न्यास, मानसपूजा किंवा वेगवेगळ्या ध्यानांच्या प्रक्रियांच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवल्या गेलेल्या आहेत। तर यामध्ये एक तंत्रशास्त्रामध्ये असा सिद्धांत मांडला जातो की बाह्य शुद्धी ही अपेक्षित असते, परंतु आपल्या हेतू साध्य होण्यासाठी, महात्रिपुरसुंदरी मातेची कृपा प्राप्त होण्यासाठी, तिचा दिव्य साक्षात्कार होण्यासाठी किंवा तिची उपासना केली असता जी समृद्धी, सौभाग्य, परमफल प्राप्त होतं, ते मिळण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम असं म्हणलं जाईल की स्वयंपाक करत असताना जसं भांडं शुद्ध लागतं, स्वच्छ लागतं, पण ते आतून अधिक स्वच्छ लागतं। त्याला कलई वगैरे पूर्वी करत, आता जी भांडी आहेत ती सुद्धा आपण पाहिलं तर वस्तू आपण आत करतो, ज्या वस्तूचा उपभोग, जी वस्तू आपण खाणार असतो, तर हे पाहता आतून ते अधिक स्वच्छ असायला पाहिजे। याप्रमाणे आपलं शरीररूपी पात्र असेल किंवा मन असेल, हे आतून अधिक जास्त शुद्ध करण्याचा प्रयत्न तंत्रशास्त्रामध्ये विशेष आग्रहानं मांडल्याचं आपल्याला दिसून येतं। तर त्यानुसार हा एक जो भाग आहे की मनशुद्धी किंवा चित्ताच्या शुद्धीसाठी हा साधनेचे जे प्रकार सांगितलेले आहेत तर ते ह्यामध्ये आढळतात। तर आपण हा जो आता 19व्या श्लोकामध्ये श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराजांनी सांगितलेला भाग आहे तो आपण थोडक्यात पाहू। तर ह्याला कामराज कूटासह इच्छाशक्तीचं यामध्ये प्रधानत्व आहे। या प्रयोगास गुप्त महासरस्वती बीज म्हणतात। श्रीविद्येच्या परिभाषेमध्ये त्याला कामकला ध्यान म्हणतात। या व्यतिरिक्त मनमथ कला, मादन प्रयोग, त्रैलोक्य वशकर प्रयोग इत्यादी वेगवेगळ्या शब्दांच्या माध्यमातून हा प्रयोग ओळखला जातो। तर
या ठिकाणी काम आणि कला असे दोन शब्द आढळतात. तर या ठिकाणी काम म्हणजे कामस्य अथवा कामराज्ञः किंवा कामेश्वरस्य, कला नाम शोभा. तर कामस्य म्हणजे मन्मथाची, म्हणजे जो देवीचा मानसपुत्र आहे, ज्यानं ही कादिविद्या निर्माण केली, तर त्याची कला म्हणजे शोभा. त्याचं सर्वस्व, त्याचा प्रभाव, त्याचं सौंदर्य हे ज्यामध्ये समाविष्ट आहे अशी ही प्रक्रिया आहे. हिला कामाची कामस्य किंवा कामेश्वरस्य पण म्हणलेलं आहे. तर कामेश्वर म्हणजे साक्षात महात्रिपुर सुंदरीचा त्रिपुर भैरव सदाशिव भगवान शंकर. तर यांची कला, यांचं सर्वस्व, यांचं तेज हे सर्व त्यांच्या शक्तींसहित ज्यामध्ये समाविष्ट आहे असा हा भाग आहे. त्यामुळे ह्याला काम आणि कला असे दोन शब्द एकत्रित येऊन कामकला शब्द निर्माण झालेला आहे. इदानीं श्री भवान्याः अर्धनारीश्वर रूप ध्यानं दर्शयन् तत्फलमपि दर्शयति. एतेन नाम श्लोकेन परस्परं रममाणं अर्धनारीश्वर स्वरूपं ध्येयमुक्तं भवति. तर अशा प्रकारे हे भवानीचे, श्री भवानीचे अर्धनारीश्वर रूपाचं ध्यान दर्शविणारे, त्याचं फल सांगणारे. आणि ह्या श्लोकातून तर परस्पर रूपांमध्ये समाविष्ट असलेले, परस्पर रूपामध्ये रममाण असलेले अर्धनारीश्वराचं स्वरूप आणि तेच साधकाचं ध्येय सांगितलेलं आहे, असं ह्याचं वैशिष्ट्य आहे. तर कामकला बीजासाठी अतिशय सांप्रदायिक काही गोष्टीची बंधनं त्यांनी सांगितलेली आहेत. ती आपण सर्वप्रथम पाहू. तर त्याला संकेत म्हणलेला आहे, ज्याला आपण मराठीत खबरदारी म्हणू शकतो, आपल्या बोलीभाषेत, मराठीत नव्हे. तर सावधानी. एतत् कामकला ध्यानं गुह्यात् गुह्यतरं महत् नाशिष्याय प्रवक्तव्यं नाभक्ताय कदाचन. एतत् प्रकाशनं मातुराच्छादनमुरोजयोः आकृष्यच्छेदनमिव तस्मान्नैतत् प्रकाशयेत. लोभान् मोहाच्च गर्वाद्वा वैदुष्याद्वा प्रकाशयेत. सोचिरान् मृत्युमाप्नोति शस्त्रपातविषादिभिः. अतिशय भयानक असं या ठिकाणी एक वॉर्निंग दिलेली आहे की हे कामकला ध्यान जे आहे हे गुह्यात गुह्यतरा, गुप्ताचंही गुप्त असं हे मोठं आहे, मोठं गुप्त आहे हे. तर नाशिष्याय, जो ह्या सांप्रदायिक परंपरेमध्ये, सिस्टीममध्ये जो शिष्य नसतो त्याला सांगू नये. न अभक्ताय, जो केवळ वेगवेगळ्या ध्यान पद्धतींचं एकत्रीकरण किंवा त्यातनं काहीतरी एक हॉबी म्हणून, एक हाऊस म्हणून कोणतरी काही करत असेल तर अशा लोकांना हे कधी देऊ नये. तर सांप्रदायिक गौप्य ही गुप्त ठेवावीत. तर एतत् प्रकाशनं मातुराच्छादन, तर हे स्वतःच्या मातेला उघडं केल्यासारखं आहे, म्हणून तस्मात् नैतत् प्रकाशेत, म्हणून ह्याचं प्रकाशन, ह्याचं प्रकटीकरण करू नये असं सांगितलेलं आहे. लोभान मोहाच गर्वाद्वा, तर कोणीतरी काहीतरी देतंय, या लोभामुळं किंवा काही मोहाच्या पोटी किंवा एका गर्वाच्या मुळे किंवा वैदुष्यात, मी किती विद्वान आहे, मला यातलं किती चतुरंग ज्ञान आहे, हे चार लोकांना दाखवण्यासाठी अजिबात याचं प्रकाशन करू नये, याचं प्रकटीकरण करू नये. सो अचिरान मृत्युमाप्नोति, तर तो फार लवकर तो मृत्यूला प्राप्त होतो. शस्त्रपात, शस्त्रांनी किंवा विषादींनी असं म्हटलं. थोडक्यात काय, तर त्याचं अधःपतन सुरू होतं असं आपण नक्की म्हणायला हरकत नाही. तर ह्यामुळं हे आपल्या संप्रदायाचं बंधन आहे, ही आपल्या संप्रदायाची एक लक्ष्मण रेषा आहे. त्यामुळे ह्या लक्ष्मण रेषेमध्ये राहून जे सांगता येते ते सांगण्याचा या ठिकाणी आमच्याकडून प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे चुकूनसुद्धा सांप्रदायिक गौप्यांना आणि परंपरांचा छेद जाणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. तर आपण आता पाहत आहोत कामकला ध्यान. तर ह्या कामकलेसाठी किमान 4 वेगळी बीजं सांगितलेली आहेत. आपण ही पाहू शकतो. तर काही ठिकाणी ईम आहे, काही ठिकाणी क्लीम आहे, काही ठिकाणी हंसाहा आहे, काही ठिकाणी ए आहे. तर ही कामकला बीजांचे असे अनेक प्रकार आहेत. आपापल्या सांप्रदायिक पद्धतीनुसार यांचं आपण ग्रहण केलं पाहिजे, आपल्या गुरुकडून, गुरुपरंपरेनुसार.
तर हे आता आपण या ठिकाणी पाहिलं. श्लोकाची सुरुवात करूया. श्लोक क्रमांक 19. मुखम बिंदुम कृत्वा कुचयुगमधस्तस्य तदधो हरार्धं ध्यायेद्यो हरमहिषिते मन्मथकलाम् ससद्यः संक्षोभम् नयति वनिता इत्यति लघु त्रिलोकीमप्याशु भ्रमयति रवीन्दुस्तनयुगाम्. अन्वय. हे हरमहिषी, मुखम बिंदुं कृत्वा तस्याधः कुचयुगं कृत्वा तदधः हरार्धं कृत्वा तत्र ते मन्मथकलां यः ध्यायेत् स सद्यः वनिताः संक्षोभं नयतीति यत्तत् अतिलघु किंतु रवीन्दुस्तनयुगां त्रिलोकीमपि आशु भ्रमयति. अन्वय आहे हा सांगितला आपण पाहिला. तर या ठिकाणी अन्वयाचा आपण आता अर्थ पाहू. तर ह्यात एक मी सांगू इच्छितो. हरार्धम ध्यायेद्यो या ठिकाणी हकारार्धम ध्यायेत धरमहिषिते मन्मथकलाम असा पण एक या ठिकाणी पठणाचा संप्रदाय आहे, ज्याला पाठभेद आहे असं आपण म्हणतो, तो पण या ठिकाणी आहे. तर हे हरमहिषी, हर म्हणजे सदाशिव, त्याची महिषी म्हणजे पट्टराणी पत्नी, म्हणजे हे कामेश्वरी महात्रिपुरसुंदरी माते. बिंदुम मुखम बिंदुं कृत्वा, तर ह्या ठिकाणी सांगताना ते म्हणतात बिंदुस्थाने मुखम ध्यात्वा. तर हे आपण जी मगाशी बीज सांगितली यातलं जे कुठलं आपल्या गुरुपरंपरेनुसार बीज असेल, ईम असेल, क्लीम असेल, हंसहा असेल, त्याची कशी मांडणी आहे, मी पुन्हा सांगतो, त्याची कशी मांडणी आहे हे आपण आपल्या गुरुकडूनच समजून घ्यावं लागेल आपल्याला. त्यामुळे हा जो भाग आहे हा आचार्य महाराजांनी ज्या पद्धतीनं मांडला आहे त्या पद्धतीनं काही प्रमाणात सांगितला जाणार आहे. त्यांनी या ठिकाणी जे गौप्य सांभाळलेलं आहे ते गौप्य सांप्रदायिक पद्धतीनं सांभाळावं लागण्यास सर्वजण अपरिहार्य बद्ध आहेत. तर बिंदुस्थाने मुखं कृत्वा, तर ते जे अक्षर घेतलं जाईल त्या अक्षराचा वरचा जो बिंदू आहे ते महात्रिपुरसुंदरीचं मुख आहे असं ध्यान करावं. तस्याधः कुचयुगं कृत्वा, तस्याधः म्हणजे त्या मुखाच्या, मुखस्याधः तो जो वरचा बिंदू मुखाचा आहे त्याच्या खालती जे दोन स्तन आहेत ते तस्याधः, अधः मुखाच्या खाली स्तनद्वय, कुचयुगम, युग म्हणजे युगल, द्वय, तर ते दोन बिंदू जे आहेत ते कुचयुग समजावेत. त्या खाली हरार्धम, ततः हरार्धं कृत्वा, तर त्रिविधम हकार संकेतम, मी आता म्हटल्याप्रमाणे 3 प्रकारचे हर या शब्दाचे संकेत आहेत. मोठमोठ्या टीकाकारांनी हरार्ध हा जो शब्द आहे ह्या शब्दाची कोणीही कुठेही व्याख्या मांडत नाही. तर ते सांगतात की ते तुम्ही तुमच्या सांप्रदायिक गुरुकडून जाणून घ्या. त्यामुळं आपण या ठिकाणी एवढंच या ठिकाणी म्हणू शकतो, त्रिविधम हकार संकेतम, 3 या ठिकाणी हकाराचे अर्थ निघतात. तर ते म्हणतात की त्या कुचयुगाच्या खालती, कुचयुगस्य अधः प्रदेशे हरार्ध, थोडक्यात एक अर्थ, एक सामान्य शब्दशः अर्थ काय निघतो तर हरस्य अर्धम शक्ती, तर ते त्रिकोणम यो निरती, तर त्याच्या खालचा जो बिंदू आहे त्याखाली जो हरार्ध जो बिंदू आहे तिथं त्या ठिकाणी मन्मथ कलेचं, म्हणजे आपण जी आता बीज सांगितली ह्या बीजाचं ध्यान करतो. तत्र ते मन्मथ कलाम यहा ध्यायेत, जो त्या त्रिकोणामध्ये मन्मथ कलेचं ते जे अक्षर आहे ते विराट अक्षर आपल्या शरीरावरती कसं मांडावं, त्या ठिकाणी ते बिंदू कोणत्या कोणत्या भागात येतात हे सामान्यतः आपल्या या श्लोकामध्ये सांगितलं आहे. ते मी आता आपल्याला बोलून दाखवलं आहे. तर
त्या कोणामध्ये हरार्धाच्या ठिकाणी ते भवत्याः मनमथ कलाम, तुझी मनमथ कलेचे, कामकलेचे, मनमथ म्हणजे काम, कलेचे ध्यान करतो. स सद्यः वनिता संक्षोभन नयती, तो साधक तत्काळ वनिता म्हणजे वनितांना, स्त्रियांना किंवा त्रिजगतास, सर्व जगताला क्षुब्ध म्हणजे संक्षोभम, क्षुब्ध करतो, तो त्यांना मोहित करतो. तर पुढं ते काय म्हणतात, केवळ इतकं ह्याचं लौकिक फळ नाही आहे, तर हे अलौकिक फळ कसं आहे ह्यातला एकच भाग ते दाखवतात, बाकीचा तुम्ही अन्य भाग समजून घ्या. तर ह्या ठिकाणी मध्य, या ठिकाणी ते सांगताना जे तस्याधा कुचद्वयम जे म्हणतात त्या ठिकाणी दुसरा शब्द ते वापरतात, रवींदुस्तनयुगाम. तर हे संक्षोभ, वनिता संक्षोभ होतो, हे अतिलघु फळ आहे. तर रवींदुस्तनयुगाम त्रिलोकीमपि, तर ह्या ठिकाणी काय म्हणतात की सूर्यचंद्र हे जिचे स्तनद्वय आहेत अशा महाकार विराट आकार असणाऱ्या महात्रिपुरसुंदरी स्वरूप सगळ्या विश्वाला, त्रिलोकाला, अनंतकोटी ब्रह्मांडाला सुद्धा तो ह्या कामकलेनं वश करू शकतो, सर्वांना क्षुब्ध करू शकतो. तर या ठिकाणी आशु भ्रमयती असा शब्द त्यांनी मांडलेला आहे. तर सर्व जगताला, त्रिलोकालाही तो भ्रमित करतो, संभ्रमित करतो, थोडक्यात का तो आपल्या वश करतो. तर हे असं लौकिक फळ आणि पारलौकिक, अलौकिक असं दोन्ही स्वरूपाचं यामध्ये फळ मांडलेलं आहे. तर जे कामी लोक असतात, जे सकाम कर्म करतात, कोणत्या तरी कामनेनं करत असतात, त्यांसाठी सुद्धा कशा स्वरूपाचं कामकला ध्यान करावं हे सुद्धा आचार्य महाराजांनी विशेष विस्तारानं उपायात्मक म्हणजे तंत्रप्रयोगाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. ते मूळ ठिकाणी उपलब्ध आहे. तो आपण भाग इथं अधिक न घेणे. थोडक्यात काय तर महात्रिपुरसुंदरी स्वरूप असणाऱ्या ह्या त्रिजगतामध्ये रवींदुस्तनयुगाम, सूर्यचंद्र हे जिचे स्तन आहेत आणि हे विराट पृथ्वी आहे, त्याच्यावरती अंत नसलेलं असं अनंत आकाश आहे. तर ह्या सगळ्याचं एका विशिष्ट पद्धतीनं ध्यान करतात. जसं नभध्यान असतं, आकाश ध्यान असतं, त्यानं माणसामध्ये विशालता येते, माणसामध्ये सूक्ष्म दर्शनाची शक्ती निर्माण होते. तर अशा पद्धतीनं हे त्रिलोकाला भ्रमित करणारं, त्रिलोकाला आपल्या आवाक्यात आणणारं अशा स्वरूपाची ही कामकला ध्यान आपण आता पाहिलं. तर याच्यावर थोडंसं आपण असं पाहू शकतो की हे त्रिबिंदू, 3 बिंदू जे त्यांनी सांगितले, तर एक जो मुखाचा आहे, 2 बिंदू हे स्तनयुग आहेत आणि त्याखाली त्रिकोण जो आहे, तर अशा स्वरूपाचे हे बिंदू जे असतात. तर श्रीक्रमानुसार ह्या बिंदूंमध्ये अग्नी प्रथम बिंदू, दुसरा सूर्य, तिसरा चंद्र, रजस, सत्व आणि तम, ब्रह्मा, हरिहर असे. तर हरिहर हे कुचद्वय असं म्हणलेलं आहे आणि ब्रह्मा जे म्हणलेलं आहे अग्नी रजतत्व हे तिचे मुख सांगितलेलं आहे. तर ह्याप्रमाणे ह्याचं एक सामान्यतः लक्षण सांगितलं आहे. तर प्रथमार्ध श्लोकामध्ये स्त्री वशीकरणाचं शक्ती सांगितलेली आहे आणि द्वितीय अर्धामध्ये विश्व वशीकरण शक्ती सामर्थ्य यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. या श्लोकामध्ये चित कुंडलिनी संयोग किंवा शिवशक्ती मेलनाचा भाव आचार्य महाराजांनी व्यक्त केलेला आहे. तर वेगवेगळ्या ह्या कामकलांच्या बद्दल मी आपल्याला बोललो की वेगवेगळी बीज या ठिकाणी मांडलेली आहेत. त्या माध्यमातून ह्या कामकला ध्यानप्रयोगामध्ये विशेष तत्काळ सफलता देणारे अशा स्वरूपाचे सुद्धा काही प्रयोग सांगण्यात आलेले आहेत. त्यामध्ये थोडेफार बदल शास्त्रानुसार संभवतात. तर ते सुद्धा सनतकुमार संहिता, मेरुतंत्र इत्यादी अनेक ह्याच्यामध्ये ग्रंथांमध्ये त्यांनी मांडलेलं आहे. तर ह्यासाठी जी पंचबाणांची बीजे आहेत, तर पंचबाण बीजे ज्याला म्हणतात, जी श्रीविद्येमध्ये आहेत, तर त्या पंचबाण बीजांचं हे ह्या बिंदूंच्या मध्ये न्यास करावा आणि हे आपण करू शकतो ध्यान, अशा स्वरूपाचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख आहे. विराट ध्यान ज्याला म्हणलेलं आहे की थोडक्यात देवी विश्वाकार आहे असं मानून
देवी विश्वाकार आहे असं मानून, सूर्यचंद्र हे जिचे स्तन आहेत असं मानून, सूर्यचंद्र हे जिचे स्तन आहेत असं मानून हे जे ध्यान केलं जातं, ह्यामुळे साक्षात जगदाकार जगदंबा ही आपल्याला प्रसन्न होते, विश्व सगळं आपल्याला वश होतं. तर ह्यामध्ये साधकानं स्वतः शिवशक्ती रूप मानून आपण स्वदेहे चिंतेत आदो निजम श्रीचक्ररूपिणम, आपला देह म्हणजे आपणच साक्षात श्रीचक्र आहोत, ज्यामध्ये ज्या चक्ररथामध्ये जगदंबा आपल्या सर्व शक्तींसहित आणि सर्व आयुध शक्ती आणि तिच्या सर्व सामर्थ्यासह देवीचा वास आहे. अशा भावनेनं हे ध्यान करायला सांगितलेलं आहे. याप्रमाणे शिवशक्तीशी एकरूपता प्राप्त करून घेणे ही सर्वोच्च स्थिती, साक्षात देवीमय होणे. अहं देवीन चान्योस्मी, तर मी देवीच आहे, मी अन्य कोणी नाही, अशा स्वरूपाची भावना यातून साधकाची होते. अशा स्वरूपाचं हे सांगितलेलं आहे. तर ह्यासाठी काही औपनिषद मंत्रांचा सुद्धा या ठिकाणी त्यांनी आधार दिलेला आहे. तर ते सांगताना म्हणतात की य ईम शृणोत्यलकम शृणोती, ह्या ठिकाणी ईम हा उल्लेख आलेला आहे आणि अलक असा त्यांनी जो भाग सांगितलेला आहे. तर ल आणि क, तर लकार आणि ककार वर्जित असा त्यांनी शब्दशः अर्थ दिला आहे, जो आपण या ठिकाणी पाहिला. किंवा या ठिकाणी अन्यत्रापिसा पुनस्तुरीय रूपम, तुरीय नाम चतुर्थ, तर चौथं रूप आपण आकारादी 12 आपली जर बीजाक्षर काढलो तर आकार अ आ ई आणि चौथं ई दीर्घ असतं. तर पुन्हा या ठिकाणीच विषय येतो. तर महाविद्यांतिम वर्ण इकार लक्षणो महामंत्र हा, तर स खलु भगवत्या रूपांतर वाचको मंत्रो निवास भूमिश्च, तर हे भगवतीचं शाब्दिक रूप आहे, ज्या ठिकाणी देवीची निवास भूमी आहे, त्या अक्षरामध्ये देवी साक्षात निवास करते. म्हणून ताम पद्मिनीम ईम शरणम, तर ईम हे साक्षात देवीचं नाव आहे असं सुद्धा आपल्या सांप्रदायिक काही आधारांमध्ये मांडलेलं आहे. तर अशा प्रकारे कामबीजाच्या नानाविध कल्पना आहेत, कल्पना म्हणजे विचार मांडलेले आहेत. तर ह्यामध्ये सुद्धा देहावरती विशेष न्यास करावेत, देवतांचे मंत्रपठण असतं आणि त्यानंतर आता म्हटल्याप्रमाणे शरीरावरती बीजाक्षराचं आरोपण करतात आणि आपण ध्यान करावं असं एक हे आहे. आता एक भाग असा असतो की ध्यानामध्ये चित्त लय लगेच होत नाही आहे. ध्यानाला आपण बसलो, मंत्रपठण सांगितले ते केलं, पण गप बसायची माणसाला सवय नसते. जेव्हा तो शांत बसतो तेव्हा त्याच्यावरती विचार सगळे त्याचं मन काबीज करू शकतात. कारण माणसाला कुठल्या तरी एका गोष्टीचं ध्येय द्यावं लागतं. जेव्हा तो मंत्रपठण करत असतो तेव्हा त्याच्यासमोर अक्षररूपी काहीतरी एक ध्येय असतं. जेव्हा अक्षर आपण बंद करतो आणि केवळ श्वासावर लक्ष द्या किंवा शांत ध्यानाला बसा असं म्हणतो, तेव्हा त्याच्यासमोर जेव्हा काही आलंबन, काही ध्येय नसतं, त्या क्षणी त्याच्यावरती सगळे त्याचे विचाराचं काहूर त्याच्या डोक्यामध्ये त्याची अस्थिरता निर्माण करतं, शांतता भंग करतं. अशासाठी काय करावं तर श्रीविद्या सांगते जपाश्रांतम पुनर्ध्यायम, तर जप करत राहावा, ध्यानाश्रांतम जपेन पुन्हा, तर ध्यानाने श्रांत झाल्यानंतर जप करावा आणि जपाने श्रांत झालं की अक्षरामध्ये त्या अक्षरांच्या नादामध्ये मनोलय होतो आणि तो ध्यानावस्थेमध्ये प्रवेश करतो. तर ह्या दृष्टीनं ध्यानाला बसत असताना तो जप आणि त्या जपाच्या अक्षरांचा नादामध्ये रूपांतरण आणि नादाचं पुन्हा मनोलयामध्ये रूपांतर होऊन मनुष्य निश्चल, एकाग्र, तन्मय अशा स्वरूपाचा होण्यासाठी जो वेळ लागतो, एवढा काहीसा वेळ माणसानं आपल्याला ध्यानासाठी दिला पाहिजे, तर ह्या गोष्टी साध्य होणार आहेत. मी 15 मिनटं 20 मिनटं ध्यान करतो, दररोज अर्धा तास करतो, पण एवढ्या वेळात आपल्याला ते सगळं जमलं पाहिजे. आपण अवांतर कालविक्षेप अनेक माध्यमातून करत असतो. काही वाचत असू, मोबाईल पाहत असू, टी व्हीच्या सिरियल्स पाहत असू, चित्रपट पाहत असू, अशा गोष्टीमध्ये आपला तासभर जात असतात. परंतु ते आपल्याला मनोरंजक म्हणून, थोडंसं करमणूक म्हणून, मनाचा विरंगुळा म्हणून पाहिजे असतात. परंतु ज्या गोष्टीचं महत्त्व असतं त्या गोष्टीला माणूस वेळ जास्त देतो, त्याविषयी तो जास्त गंभीर असतो, ती गांभीर्यानं घेतो. त्यामुळे आपण जर आपल्या उन्नतीला, आपल्या देवतेला जर गांभीर्यानं घेत असू तर आपण त्यासाठी नक्की वेळ दिला पाहिजे असं निश्चित आहे. तर आता या ठिकाणी आपण या पद्धतीने कामकला पूर्ण पाहिलेली आहे. तर यामध्ये
मंत्रसिद्धी सांगताना कामेश्वरी नित्या याची मंत्रसिद्धी महाराजांनी दिलेली आहे। तर ज्या तिथी नित्य आहेत, जसं प्रथमा आपली प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी असतात, तशा श्रीविद्येमध्ये कामेश्वरी, भगमालिनी, नित्यक्लिन्ना, भैरुंडा, बन्निवासिनी, शिवदूती, त्वरिता, कुलसुंदरी, नित्या, नीलपताका, विजया, सर्वमंगला, ज्वालामालिनी, चित्रा, तर महानित्या। तर असं ह्या 15 दिवसाच्या 15 नित्या असतात। ह्यांची कशी दररोज ध्यान असतं किंवा ह्या कोणत्या कामनेसाठी कोणती देवता आहेत, हा एक विषय फार वेगळा आहे जो श्रीविद्येचा सांप्रदायिक आहे। परंतु त्यातली कामेश्वरी ही जी देवता आहे तिच्यासाठी हा मंत्र एक आचार्य महाराजांनी त्या ठिकाणीचं उद्घाटन केले। म्हणून मी वारंवार सांगतो की सौंदर्य लहरी असेल किंवा कुठलाही जो साधनापर ग्रंथ असेल एखादा, तर तो केवळ त्यातल्या श्लोकातील काव्य प्रकाराचं आस्वाद घेण्यासाठी किंवा काव्यातलं आनंद विमोचन करण्यासाठी केवळ तो ग्रंथ नसतो, तर सांप्रदायिक लोकांना तो फार मोठा मार्गदर्शक ग्रंथ असतो। त्याचा सांप्रदायिक अर्थ काय आहे हा पाहणं फार महत्त्वाचं असतं। पण त्याची जी सांप्रदायिक गौप्य आहेत ती जाणून आपल्याला खरोखरच इच्छा असेल तर ती जाणून घेऊन आपण त्याचा अंमल करणे आणि त्याचा अनुभव घेणे या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। त्यामुळे या ठिकाणी प्रसारित होणाऱ्या सर्व ज्या ऑडिओज आहेत ते आपण सर्वांनी व्यवस्थित ऐकलं पाहिजे आहे। जे हे ऐकत आहेत ते सर्वांनी हे ऐकलं पाहिजे, त्या सर्वाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। तर आपण सर्वजण मिळून हे कार्य करत आहोतच, परंतु सर्वांनी या पद्धतीनं ह्याचा चांगला उपयोग करून घ्यायला पाहिजे आहे। तर साहजिक आपण हे पाहू शकतो की मुखम बिंदुं कृत्वा असा शब्द असल्यामुळं मुम हे याचं शताक्षरी मधलं बीज आहे। जपसंख्या 1000 आहे, जपस्थान स्वाधिष्ठान आहे आणि करवीर, बेल, पायस इत्यादी या ठिकाणी सर्व दिलेलं आहे। तर या व्यतिरिक्त आता याच्या यंत्राबद्दल पाहायला जाता, यंत्राबद्दल असं म्हणू शकतो की क्रमांक 19 या ठिकाणी या कामनेसाठी जे यंत्र आहे ते या ठिकाणी एक वर्तुळ आहे। त्या वर्तुळामध्ये दिशांना पूर्व, दक्षिण, पश्चिम, उत्तर अशा 4ही दिशांना हा ह्रीमकार लिहिलेला आहे। ह्रीम हे बीज लिहिलेलं आहे आपण पाहत आहात। तर याचं फळ हे देवराक्षस मनुष्य मृगा एनं दृष्ट्वा मोह्येयुः। तर ह्याची उपासना करणाऱ्या व्यक्तीला देव, राक्षस, मनुष्य, जनावर ही सर्व या व्यक्तीला पाहून मोहित होतात, तर संमोहित होतात। ते त्याच्यावर कोणताही वाईट अंमल करू शकत नाहीत, अशा स्वरूपाचं याचं फळ आहे। तर विभूतौ चंदने कुंकुमेन वा यंत्रं विलिख्य पंचविंशत् दिनानि पूजयित्वा। तर विभूती, चंदन किंवा कुंकू ह्याच्यावरती, कुंकुमे वा ह्याच्यावरती यंत्रम विलिख्य, त्याच्यावरती ते यंत्र काढावं आणि 25 दिवसपर्यंत याची पूजा करावी आणि दररोज 12 सहस्र संख्या श्लोकं जपित्वा। तर या ठिकाणी 12,000 श्लोकाचं या जप करायचं आहे। आणि क्षीर पायस मधु निवेदनम, तर दूध, पायस आणि मध याचा नैवेद्य दाखवावा आणि ते विभूती किंवा ती थोडी त्यामध्ये घेऊन ते यंत्र ते आपल्या गळ्यात धारण करावं। अथवा असं सुद्धा करता येतं की एखाद्या भूर्जपत्रावरती कुंकुमानी किंवा चंदनानी, विभूतीने हे यंत्र काढून सुद्धा ह्याची पूजा करून ते यंत्र आपण धारण करू शकतो। यद्वा स्वयंभू पुष्पेपी, किंवा स्वयंभू पुष्पामध्ये या श्लोकाचा जप करावा। स्वयंभू पुष्प हा शब्द सांकेतिक आहे, सांप्रदायिक आहे, तर याचा काही उघड होत नाही आहे। तर श्लोक जप करून ते पुष्पसुद्धा जपून धारण केलं तर सर्वत्र विजय प्राप्त होतो असं म्हणलेलं आहे। तर याप्रमाणे सर्व पुष्पं धृतं चेत जयो भवेत, जय प्राप्त होतो असं त्याच्याबद्दल वेगळं सांगितले। तर अशा प्रकारे ह्या श्लोकाच्या यंत्राचं उपासना केली असता मिळणारं फळ आहे। तर यानंतर बीजाक्षराचं फळ आपण पाहिलेलं आहे। तर याप्रमाणे मुख को बना बिंदु, उसके नीचे वक्षजों को उनके, नीचे हर की शक्ति त्रिकोण बनाकर वहाँ जो मदन के, करता ध्यान बीज का तेरे वह साधक तत्काल शिवे, मनमथ कर देता है वनिताओं के चित्त शमित अशिवे। यह है अति लघु कर्म, डार देता चक्कर में वह हटकर,
चंद्र सूर्य कुच युगवाली त्रिलोकरमणी को भी हटकर. तर आपण आता बोललेल्या गोष्टीचा सर्व यामध्ये सार आलेला आहे. तर अशा प्रकारे कामकला ध्यान या बाबतीत असलेला हा अतिशय महत्त्वपूर्ण असा एक श्लोक, एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया ध्यान पद्धती जी श्रीविद्येमध्ये फार महत्त्वाची आहे, जे या सौंदर्य लहरीमधलं फार मोठं सौंदर्य स्थळ आहे, त्याचं आपण आता या ठिकाणी यथाशक्ती सांप्रदायिक बंधनामध्ये राहून विमोचन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या श्लोकाचा, या यंत्राचा, या बीजाक्षराचा आणि या ध्यान पद्धतीचा सर्वांनी आपापल्या पद्धतीनं परंतु सांप्रदायिक गुरूंच्या मार्गदर्शनामध्ये जरूर फायदा घ्यावा, जरूर उपयोग करून घ्यावा आणि अशा उपासना सिद्ध करून आपल्या जीवनामध्ये उन्नती साधावी अशी मातेच्या चरणी प्रार्थना. नमस्कार.